बाईची कामं बाईने करावी आणि पुरुषांची कामं पुरुषाने करावी. एखादा पुरुष जर घरातली कामं करत असेल, काय बाईलीची कामं करतोय असंही बोलण्यात येतं. आणि पण आत्ताच्या पॅरेंट्सने तरी आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काम करते म्हणजे ती काहीच काम करत नाही असं नाही. एखादा पुरुष बाहेर काम करतो, त्याचा मोबदला मिळतो त्याला, म्हणून तो खूप काही काम करतो असंही नाही. दोघंही जर नवरा बायको बाहेर काम करत असेल तर दोघांनाही घरातलं काम मिळून केलं पाहिजे. पैसे मिळतात म्हणून त्याची व्हॅल्यू समजते, पण आम्ही घरात असं फुकट राबतो तर त्याची व्हॅल्यू नसते. आपल्या सुद्धा कामाची तितकीच व्हॅल्यू केली पाहिजे प्रत्येकाने. हॅलो, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. सकाळचे 7:30 वाजले. थांब पिलू, विहान चाललेलं आहे स्कूलमध्ये आणि विहानचा हा तर हा आहे आमचा डिअर. थांब इकडे बघ विहान, मोबाईल थांब ना. हा असं पाठीमागे घेऊ. तर हा बनवलेला आहे डिअर आणि हा एक मी छान वाटतोय ना. वाव, हा एक मी रात्री हे मास्क बनवला. म्हणजे हा जर एखाद्या वेळेस त्याने घातला नाही तर हा डोक्यामध्ये डायरेक्ट असा अडकवता येईल यासाठी डिअरचा. तर हा एक ऑप्शनलला आहे आणि हा एक आहे. तर हा एक असा मी बनवलेला आहे ऑप्शनलला. आता आम्ही निघालोय विहानच्या स्कूलमध्ये विहानला सोडायला आणि हा त्याचा ड्रेस आहे. चलो चला विहान, हे बघ ड्रेस घालून या म्हणून सांगितलं होतं, पण कसं हे क्राफ्टिंग पेपर आहे त्यामुळे त्याला बसता उठता येणार नाही. मग मिसला मी सांगितलं की डायरेक्ट स्कूलमध्ये आल्यानंतरच तो कॉस्ट्युम घालेल. तर ठीक आहे बोलले, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मग आम्ही असंच पिशवीतून नेतोय. आता स्कूलमध्ये गेल्यानंतर त्याला घालू. त्या विहानला सोडून आता आम्ही आलो घरी. हे कपाट आता झालंय थोडंसं रिकामं. काल मी ही इतकी भांडी घासली, हे बघा एक पूर्ण हे भरलेलं आहे. तर काल माझी एवढी भांडी झालीत आणि आता हे जे काही आहे ते मी घासते. प्लस एक ब्लँकेट आहे ते सुद्धा धुवायला, म्हणजे आमचं रेग्युलर जे वापरतो ते ब्लँकेट आहे. तर भिजत घातले आता येऊन, तर ते धुवायचं आहे ते दोघे मिळून, कारण की इतकं जड आहे ते ब्लँकेट. एकटीला तर धुताच येणार नाही. त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर दोघांना पण तर ते आवरत नाही पाण्याच्या ह्याच्यामुळे. तर एवढं ते जड आहे. हे ब्लँकेट्स वगैरे असतात ते घ्यायला अंगावरती भारी वाटतं, गोड वाटतं, पण धुताना अक्षरशः सगळे देव आठवतात. ते ब्लँकेट आता एक धुवायचं आहे. प्लस हे सगळं आता झाडून सुद्धा घ्यायचंय. तर ते आज अख्खा दिवस क्लिनिंग मध्ये जाणार आहे आणि हा ब्लॉग क्लिनिंग ब्लॉगच होणार आहे. तर ब्लॉग असंच शेवटपर्यंत बघा. आता मी मस्तपैकी चहा बनवते, चहा घेणार आणि मग कामाला लागणार. आधी ब्लँकेट धुणार आहे. ऊन छान, आता 8 वाजलेत सकाळचे, त्यामुळे उन्हामध्ये दिवसभर ते सुखेल. एका दिवसात तर ते सुकणारच नाहीये ब्लँकेट, इतकं जड आहे. त्यामुळे 2 दिवस लागतील, पण लवकर जर धुतलं तर जरा बरं होईल. बाकीचं मग काम मी करेनच. स्वयंपाक सुद्धा बनवायचं, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे जास्त बडबड करत नाही. चला ब्लॉग शेवटपर्यंत. गावाहून आणलेले हे दिडगे होते, तर आता हे शेवटचे दिडगे उरलेले होते, तर त्याची भाजी आमटी आज दोन्ही बनवणार होते. तर जे काही डबे वगैरे होते कडधान्यांचे, जे काही सामान होतं सगळं डब्यांमधलं, ते सगळं बाहेर काढून मी सगळे डबे वेळेस घासून घेतले. म्हटलं असं तर रेग्युलर होतंच, जसे जसे डबे रिकामे होतात तसे क्लिनिंग होतातच, पण ह्या वेळेस म्हटलं जाऊ दे, पुन्हा एकदा सगळं रिकामं करूया आणि मग घासूया. तर एकदम डिटेलिंगमध्ये ह्या वेळेस मी साफसफाई केली आहे. तर किचन ओटा पूर्णपणे भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. तरी काल मी अर्धी भांडी घासली होती आणि आज सुद्धा मला पूर्ण दिवस लागला.
तरीही मी जी काही न उपयोगी पडणारी भांडी होती तर ती मी वरती टाकली होती एका पिशवीमध्ये बांधून, आणि जितकी उपयोगाची म्हणजे थोडी एक्स्ट्रा मी खाली काढून ठेवलेलीच आहेत, पण अजून वरती मी थोडी भांडी ठेवली होती. तरीही इतकं म्हणजे बघायला एकदम असं वाटतं की भांडी खूप कमी आहेत, पण जसं जसं ते आपण घासायला घेऊ तेव्हा अक्षरशः कधी हे सगळं काम संपेल असं होतं. काम करता करता एक विचार असा मनात आला, म्हणजे नेहमी येतोच पण असं कधी बोलले नव्हते, पण आज माझं स्वतःचं चॅनेल आहे, ब्लॉगिंग करते, तर म्हटलं इथे माझा हा एक विचार मी मांडू शकते. आता ह्याच्यावर किती जण रिलेट करतात मला माहित नाही, कोणाला पटणारही नाही किंवा कोणाला पटेल, पण तुम्हाला काय वाटतं ते मला तुम्ही नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये. मला आवडेल तुमचं मत सुद्धा ऐकायला. कसं होतं आता, म्हणजे एक स्त्री पूर्ण घर सांभाळते, घरातला जो पुरुष असतो तो बाहेरचं काम करतो, आणि एक स्त्री पूर्ण घर सांभाळते, घरातलं जे काही काम आहे सगळ्या गोष्टी करते, आणि आता स्त्री पुरुषांच्या बरोबरीने गेलेली आहे. कुठल्याच कामात ती कमी नाहीये, घरातलं सुद्धा करते, बाहेरचं सुद्धा करते, बाहेर जॉब जरी करत असेल तरी घरातलं करते, असं असतं. म्हणजे एक स्त्री जर बाहेर जरी काम करत असेल तरी तिला घरातलं सगळं करावं लागतं. तर असा विचार आला की हे पुरुषांनी का नाही करावं. मी माझं एक्झाम्पल देते. आता मी माझं घरातलं काम आवरते, माझ्या मिस्टरांची सुट्टी आहे, म्हणजे असं नाही की ते काहीच करत नाहीत, पण क्लिनिंग वगैरे करतात. ज्या गोष्टी मला जमत नाहीत त्या गोष्टी ते नक्कीच करतात. जसं मी म्हटलं की हे वरचं मला क्लीन करायचं होतं, आणि आज एक ब्लँकेट सुद्धा मी धुतलं, दोघांनी मिळून धुतलं, कारण की ते खूप हेवी होतं आणि ते मला एकटीला जमत नाही. हे वरचं जे काही क्लिनिंग आहे, जी मला ते खूप ओझी सामान आहेत, तर ते खाली काढून ते वरचं क्लीन करायला मला एकटीला जमणार ना. तिथे त्यांची गरज आहे, जिथे गरज आहे तिथे ते करतात. आणि इतर मग किचनचं काम असू दे, जे काही किचनचं काम असतं ते मला करावं लागतं. इतर सगळ्या गोष्टी असू दे ते एका स्त्रीला कराव्या लागतात. मग ते स्वयंपाक करणं असू दे, घरातली साफसफाई असू दे, कपडे धुण्यापासून, भांडी घासण्यापासून, घरातलं सगळं, मार्केट आणणं असू दे, लहान मुलं असतील तर सगळं मुलांचं करणं, त्याला आंघोळी घालणं, त्याला जेवण भरवणं, त्याचा अभ्यास घेणं, त्याला स्कूलला सोडणं, घेऊन येणं, इथपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत. काही पुरुष असतात ते घरातलं ऍक्च्युअली काहीच करत नाही, तर त्यात त्यांचाही दोष नाहीये. म्हणजे कसं हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. पहिल्यातली जी लोक होती त्यांचा असा समज असायचा की बाईची कामं बाईने करावी आणि पुरुषांची कामं पुरुषाने करावी, असं पहिल्यातल्या लोकांमध्ये असायचं. घरातली कामं जर करायला एखादा पुरुष जर घरातली कामं करत असेल, जर मुलं घरातली कामं करत असतील, तर काय बाईलीची कामं करतोय असंही बोलण्यात येतं, आणि हे मी ऐकलेलं आहे. हा विचार ना पहिल्या लोकांपासून ते होत आलेला आहे. माझ्या आईने मला किचन मधलं सगळं काम शिकवलं, जेवण करण्यापासून, भांडी घासण्यापासून, घरातली साफसफाई, कपडे धुणे, सगळं काही. पण ते माझ्या भावांना नाही शिकवलं. माझ्या मिस्टरांना, तर मी माझ्या मिस्टरांचं पण उदाहरण देते. आता माझ्या सासूबाईंना तर मुलगी नाहीये, तर ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवल्या नाहीत. जे काही किचन मधलं असू दे किंवा घरातल्या जॉब त्यांनी लहानपणी केलं असेल, म्हणजे कधी कधी अशी सिच्युएशन आली तर ते करायचे असं म्हणतात माझ्या सासूबाई. पण ज्या गोष्टी मुली करतात ते मुलांना नाही शिकवलं. माझ्या पप्पांना असू दे, माझ्या सासरे असू दे, त्यांच्या आई वडिलांनी ह्या गोष्टी त्यांना शिकवल्या नाही. सो हे कुठेतरी पिढ्यानपिढ्या होत आलेलं आहे. जे आपल्याला शिकवलेलं आहे तेच आपण आपल्या मुलांना शिकवतो, तर तिकडून ह्या गोष्टी आल्या. त्यामुळे त्यांनाही दोष देऊन चालत नाही किंवा पाठीमागच्या लोकांनाही दोष देऊन चालत नाही. शेवटी आपल्या विचारांवर आहे. तर मी, माझा आता मुलगा 4 वर्षांचा आहे, तर मला असं वाटतं की नाही, ह्या गोष्टी मुलाने सुद्धा केल्या पाहिजेत. तर मी आता विहान 4 वर्षांचा आहे, तर मी सगळ्या कामांमध्ये त्याला इन्व्हॉल्व करते. घरातलं मग भांडी ठेवण्यापासून, जेवताना भांडी ठेवायला लावणं, किंवा घरातली साफसफाई असू दे, झाडू मारणं असू दे. आता तो लहान आहे, पण तरीही मी त्या गोष्टी जितपत तो करू शकतो तितपत करायला शिकवते. आणि जसं जसं मोठा होईल तसं नक्कीच मी सगळ्या गोष्टींमध्ये त्याला इन्व्हॉल्व करेन. मला असं वाटतं की कुठल्याच मुलाने कोणावर डिपेंडंट राहू नये. म्हणजे कधी कधी काय होतं, आता जसं आमच्या घरातली आहे, मी जर कुठेतरी बाहेर गेले गावी वगैरे, तर त्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम येतो, जेवण तर येतच नाही.
तर मग कुठून तरी मग बाहेरून घेऊन या किंवा जेवढं जमेल तेवढं करा. तर असा प्रॉब्लेम नंतर मुलांना फेस करावा लागतो. तर मला असं वाटतं की का मुलांनी असं एखाद्यावर डिपेंडेंट राहावं, ते इंडिपेंडेंट नाही होऊ शकत का? तर मला असं वाटतं की नाही, आताच्या मुलांनी तरी, मागचं तर गेलेलं गेलं, पण आत्ताच्या पॅरेंट्सने तरी आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. मुलांना उद्या पुढे जाऊन ह्या गोष्टींची कमतरता भासू नये आणि त्यांनी कोणावर अवलंबून राहू नये. जरी एखाद्या वेळेस त्यांना अशी सिच्युएशन, ही प्रत्येकाला सिच्युएशन येते पुढे, असं नाही की कुठल्याच मुलांना किंवा मुलीला ह्या सिच्युएशन येणार, या सिच्युएशन मध्ये प्रत्येकाला फेस करावंच लागणार आहे. तर त्यावेळी त्यांना कोणाची गरज नव्हती, हा आहे तर मी करू शकते, तर असं प्रत्येक सिच्युएशनला त्यांनी फेस करावं असं मला वाटतं. आणि आता जसं मी म्हटलं की प्रत्येक स्त्री ही पुरुषासोबत काम करते. जर स्त्री बाहेर काम करत असेल, दोघंही जर नवरा बायको बाहेर काम करत असेल, तर दोघांनाही घरातलं काम मिळून केलं पाहिजे. आता ह्याला किती जण रिलेट करतील माहित नाही, पण का तिने एकटीनेच सगळं घरातलं पण करायचं, मग तुमच्या बरोबर तिने बाहेर सुद्धा जॉब करायचा. तुम्ही हे मान्य आहे की एक स्त्री जर, आता मी हाऊसवाईफ आहे, माझा नवरा बाहेर काम करतो, ते बाहेर काम करतात, कमवतात, म्हणून मी सगळं घरात करते, पण मी सुद्धा घर पूर्ण सांभाळते म्हणून ते बाहेर काम करतात. त्यामुळे दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे एकाशिवाय कुठलंच, त्यांच्यामुळे सगळं चालतं असं नाही, त्यात मीही तितकीच भागीदार आहे. माझ्यामुळे सुद्धा तितकंच चालतं आणि त्यांच्यामुळे सुद्धा तितकंच चालतं. बस मला इतकंच सांगायचं होतं की दोघंही तितकीच समान आहेत आणि दोघांचाही तितकाच सगळ्या गोष्टींवर अधिकार आहे. मग ते काम वाटून घेण्यापासून का असेना, जर एखादी स्त्री जर बाहेर काम करत असेल तर दोघांनी मिळून घरातलं केलं पाहिजे. एखादी हाऊसवाईफ असेल, नवरा बाहेर काम करत असेल, तर त्याला बाहेर जो काम करतो त्याला त्याच्या कामाचा पैसा मिळतो, म्हणून त्यांना वाटतं की आपण काहीतरी काम करतो. आम्ही हाऊसवाईफ घरामध्ये सगळं काम करतो, आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही, त्यामुळे त्याची एक व्हॅल्यू कोणाला समजत नाही. पैसे मिळतात म्हणून त्याची व्हॅल्यू समजते, पण आम्ही घरात असं फुकट राबतो तर त्याची व्हॅल्यू नसते. तर ही एक गोष्ट कुठेतरी मला खटकली की आपल्या सुद्धा कामाची तितकीच व्हॅल्यू झाली पाहिजे किंवा केली पाहिजे प्रत्येकाने. त्यामुळे ह्याचं महत्व आतापासून आपण लहान मुलांना सांगितलं पाहिजे आणि लहान मुलांना आतापासून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. मुलींना सुद्धा तितकंच शिकवलं पाहिजे, पण त्याचबरोबर मुलांनाही तितक्याच गोष्टी या सगळ्या शिकवल्या पाहिजे, जेणेकरून पुढे कुठला त्यांना सुद्धा प्रॉब्लेम होता कामा नये. एखाद्या पुरुषाच्या बरोबरीने स्त्री जर बाहेर काम करत असेल तर त्यालाच फक्त स्त्री पुरुष समानता म्हणता येत नाही. एक पुरुष स्त्री सोबत सगळ्या गोष्टीमध्ये जर इन्व्हॉल्व्ह होत असेल तर त्याला स्त्री पुरुष समानता म्हणतात असं मला वाटतं. जस्ट हा थॉट माझ्या मनात आला आणि मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा. असं वाटतं की नाही, एका हाऊसवाईफच्या सुद्धा कामाची तितकीच किंमत केली पाहिजे, तितकीच कदर केली पाहिजे. ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काम करते, म्हणजे ती काहीच काम करत नाही असं नाही. एखादा पुरुष बाहेर काम करतो, त्याचा मोबदला मिळतो त्याला, म्हणून तो खूप काही काम करतो असंही नाही. मला काय वाटतं मला नक्की सांगा. गावी सुद्धा आमच्या म्हणजे शेतकरी लोक आहेत, घरातल्या बायका सकाळी लवकर उठतात, जनावरं असतात तर त्याला धार काढायची, शेण वगैरे काढायचं, घरातलं सगळं आवरायचं, स्वयंपाक असू दे, झाडलोट असू दे, कपडे भांडी डबे तयार करून घ्यायचे, सगळं तिने करायचं आणि मग शेताला जायचं. शेताला त्यांच्यासोबत पुरुष सुद्धा असतात घरातले. शेतातलं मरणाचं काम असतं, किती काम करावं, सगळ्यात हार्ड जे काम आहे ते शेतातलं आहे. तर शेतातलं सगळं काम करायचं. संध्याकाळी 6 वाजतात 7 वाजतात घरी येतात. 6ला तर नाहीच, आमच्या इकडे तर शक्यतो 7 नंतरच घरी येतात किंवा जास्तीत जास्त 7. तेव्हा घरी यायचं. घरी आल्यानंतर परत ती शेताहून आलेली टब भरून भांडी असतात ती घासायची, परत घरातलं सगळं काम आवरायचं त्या एका स्त्रीने. तेव्हा मग घरी आल्यानंतर तर पुरुष फ्री होऊन जातो, पण स्त्रीचं तसं नाही. रात्री झोपेपर्यंत तिला घरातलं परत सगळं करावं लागतं, परत दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी करावी लागते, परत सकाळी लवकर उठून, म्हणजे हे डेली रुटीन जे आहे तिथल्या बायकांचं तर ते चालू असतं. मग
तेव्हा मी स्वतः एका शेतकऱ्यांची मुलगी आहे, शेतकऱ्यांची सून आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी बघत आलेली आहे. आणि तेव्हा सुद्धा मला वाटायचं का म्हणजे एका पुरुषाचं किती बरं आहे, एक काम केलं की मग घरात आराम, पण स्त्री त्यांच्याबरोबर काम करते पण घरात सुद्धा तिला झटावं लागतं. सो तेव्हा सुद्धा मला हे कुठेतरी असं वाटायचं की नाही, असं त्यांच्या बरोबरी त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे. तर असं मला वाटायचं. आता हे तुम्हाला काय वाटतं, मला प्लीज तुम्ही सुद्धा कॉमेंट करून सांगा, मला नक्की आवडेल तुमचं मत ऐकायला. तर ही इतकी सारी भांडी मी बाहेर सुकत घातली होती. घरातली ती आहेत ती वेगळीच. प्रत्येक घरात अंथरूण वगैरे धुवायला चालू आहे. आमचं जास्त नव्हतं, तर हे एक ब्लँकेट होतं जे सकाळी आम्ही धुवून टाकलेलं. आता किचनमधलं जे ते सामान होतं ते सगळं बाहेरच्या सोफ्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि किचन पूर्ण रिकामं केलेलं आहे. आता हे सगळं आम्हाला क्लीन करायचं आहे. त्यांना म्हटलं वरचं ते जे काही सफेद सफेद निघते ते पूर्ण खरडून काढा, कारण की त्याचा खूप त्रास होतो. मग सारखं सतत खाली पडत राहतं. आणि मग दोघे मिळून साफसफाई करत होतो. मी बाकीचं मग जे काही असेल ते झाडू घेत होते. घर लहान असलं काय मोठं असलं काय, कुठे सामान ठेवू याची ही कमतरता असतेच असते. विहान, तू काय करतोय? आम्ही करतो जा क्लिनिंग, तू नको करू. जा, तोंडामध्ये जात आहे. तू जा बाहेर. सर्दी होते जा, घाण गेले ना नोज मध्ये सर्दी होते, लगेच आजारी पडावं लागतात. इतर वेळी क्लिनिंग करायचं, आता नको. नोजला काहीतरी बांधायचं बाबा. मला विहानमुळे इन्फेक्शन झालं होतं सर्दीचं, त्यामुळे मी सुद्धा मास्क घातला होता, कारण की धूळ नाकात जातात. तर हे सगळं आता वरतून सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता पटापट मी इथे झाडू मारून घेते. जास्त शूट करत बसले तर मग वेळ होणार. तर हे बघा, फायनली किचन क्लिनिंग पूर्ण झालेलं आहे. बराच वेळ लागला हे साफ करायला. आता किचनचं काम फायनली आवरलेलं आहे. सगळं क्लीन केलं. हे सगळं घासून धुवून घेतलं. खिडकी असू दे, हे सगळं बेसन पूर्ण घासून धुवून क्लीन करून घेतलं. हे सगळं धुवून घेतलं. त्यानंतर फरशी पुसली आणि आता सगळं चकचकीत झालंय. आता सगळा पसारा बाहेरून आणून ठेवायचा आहे, पण त्याआधी सगळा बाहेरचा सोफा क्लीन करून घेणार. आता इकडे सगळा आतला जो पसारा इथे काढून ठेवलेला आहे, हा बघा सगळा. आता ही खोली पूर्ण भरलेली आहे. आतला जो काही सामान होतं ते आता इथे ठेवणार. आणि मग बाहेरच्या सोफ्यामध्ये काहीच सामान नाही आहे, रिकाम असतो आमचा सोफा, त्यामुळे तिथे जास्त असं क्लिनिंगचं नाही. कपड्यांचं कपाट वगैरे आहे ते जरा एक हलवून त्याच्या खालून सगळं म्हणजे फक्त एकदा झाडून घेणार ते. आणि आता बाहेरचं ते सगळं इथे शिफ्ट करते. आणि मग बाहेरचा सोफा वगैरे एकदम क्लीन झाला की मग आतमध्ये भांडी वगैरे आणून सगळं मग ते करणार. तर आता 3:30 वाजलेत आणि किचनमध्येच मी आहे. सगळं क्लिनिंगमध्ये इतका वेळ लागला. थोडंसं शूट करून घेतलंय मी. जास्त जर असं दाखवायला गेले असते तर मग खूप मोठा ब्लॉग झाला असता आणि पाहायला पण जरा बोरिंग वाटलं असतं, म्हणून मग मी दाखवलं नाही. माझं काम फटाफट आवरत गेले. शूट करायच्या ह्याच्यामध्ये जास्त वेळ होतो. तर आता बाकीचं सगळं काम आवरून घेते. चला हे आवरूया. हे सगळं आता आवरायचं आहे. बघा किती पसार आहे. हे कपाट वगैरे सगळं हे झाडून घेणार. तर कपाटाची जागा चेंज करायची म्हणते मी. ह्या साईडला ठेवलं तर इकडे एक म्हणजे जरासं चेंज काहीतरी केलं तर जरा बरं वाटतं, म्हणून ते थोडं चेंज करून इकडे ठेवा. ह्याच्या आधी इथेच होतं, मग इकडे शिफ्ट केलं आम्ही. नको, ती खिडकी बंद होणार. खिडकी बंद केल्यानंतर फायदाच काय, खिडकी जर ओपन असेल तर जरा छान वाटतं. आणि ह्या साईडला काय ते बरोबर वाटत नाही. ह्या साईडला आम्ही कधीच ठेवलं नाही. आता टी व्ही आहे त्यामुळे ठेवूच शकत नाही, तर इकडे ठेवायचं म्हणते. मग मग बघू आता कसं कसं काय काय होतं. तर आता आम्ही हे आवरून घेतो. क्लिनिंग नंतरच डायरेक्ट दाखवेन मी. आणि आता हे बघा वाजलेत 3:30. थँक्यू पिल्लू. विहानने ही सगळी भांडी ही प्लस ती बाहेर सुकत घातलेली सगळी बाहेरून घेऊन आला. ही बाहेर पूर्ण पॅसेजमध्ये मी भांडी सुकत घातली होती. तिथे त्याला सांगितलं की तू टबमध्ये जाऊन भांडी भरून घे. तर तिथून तो हा टब भरलेला असा घसकटत घेऊन आला.
माझं सगळं निम्म काम विहानने भांड्याचं. मला टेन्शन आलेलं, आता वैताग पण आलेला की आता कधी ती भांडी घेऊन यायची. पण विहाननेच माझं काम पूर्ण केलं. ही भांडी थोडी मी आता फळीला लावलेली आहे, ही आणि ही पिशवीतली आहे. आता मला वाटत नाही मी आज हे करू शकेल, डॉक्टरकडे जावे लागेल. मला सर्दी, विहानचं इन्फेक्शन झालंय, मला विहानला सर्दी झाली आणि त्यामुळे मला सर्दी झाली होती. पण आज ह्या क्लिनिंगमुळे मला जास्त त्रास होतोय. तर इंजेक्शन घेतलेलं बरं, उगाच नंतर आणि जास्त लोड झालं तर खूप त्रास होतो. तर मग फटाफट आवरते आणि आज काही करून इंजेक्शन घेऊन येणार. बाकी ही भांडी बघू, मूडवर आहे. वाटलं तर लावेन सुद्धा, नाहीतर मग डायरेक्ट उद्याच करेन. आता बाहेरचं अजून क्लिनिंग चालू आहे, तर ते करून घेते. हो, पिल्लूने हेल्प केली. आणि कोणी कोणी हेल्प केली? आणि केली का? हा सुद्धा रूम आता आमचा पूर्ण झालेला आहे. छान मस्त असं क्लीन केलंय. आणि हे कपाट ह्या साईडला लावलं आम्ही. इकडे विहानचे टॉयज वगैरे या साईडला ठेवले, तिकडे जागा केला, कारण की इकडे एकदम ते विस्कटल्यासारखं वाटणार म्हणून या साईडला जागा ठेवला. आता हे कपाट आवरेन. हे जरा विचित्र दिसतंय कारण की ते विहानने पूर्ण तोडून टाकलेलं आहे आणि त्यामुळे आता इथे दुसरं काहीतरी ठेवते, ते सगळं चेंज करेन, काढेन. आता जरा छान वाटते, काहीतरी चेंज असं. क्लिनिंगचं काम होतं ते आता माझं झालेलं आहे. भांडी वगैरे खूप लावायची आहेत अजून. तसं म्हटलं तर बरंच काम आहे. आजचा उद्याचा दिवस पण मला पूर्ण जाईल क्लिनिंगमध्ये. आता आंघोळी करते आणि बाकी चहा जरा करून पिणार, डॉक्टरकडे जाऊन येईल. आता वाजलेच 6, आंघोळ वगैरे झाली. आता मी चहा ठेवलाय मस्तपैकी आणि इतकं फ्रेश वाटतंय जेव्हा घर आपण पूर्ण क्लीन करतो, तर इतकं छान वाटतं. श्रावण महिन्यामध्ये माझी अशी क्लिनिंग झाली होती. गणपतीमध्ये तर मी केलीच नाही, म्हणजे भांडी वगैरे माझी तशी सहसा होतच राहतात, पण असं डीपली क्लिनिंग हे मी श्रावण महिना स्टार्ट होण्याआधी केलं होतं. त्याच्यानंतर मग आत्ता केलं. आता इथून पुढचं रुटीन आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा छानसा ब्लॉग घेऊन मी येईन. तोपर्यंत डू लाईक, शेअर and subscribe to my channel, which is Sneha Ghatke. Bye bye.